आता खूप छान इंटरेस्टिंग ट्विस्टी रोड असणार आहे. दिस पॅच इज टू ब्युटिफुल. बेस्ट insane. Oh, beautiful roads. Road, beautiful view. Climate is not so beautiful. It's absolutely boiling hot. चलो, जय श्री राम, जय बजरंगबली हनुमान की जय, संकट मोचन हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. तर आपण लावूया थोडे सॉंग्स. आपण निघालेलो हरिहरेश्वरवरनं मुंबईला. भयंकर गरम होणार आहे कारण वाजले आहेत ऑलमोस्ट 11 आणि आहे एप्रिलचा महिना. चला, आपला सेम सेटअप असणार आहे. 2 गाड्या 3 बाईक. येतानाचा जो सेटअप होता तो आपल्या पुढे आहे स्कॉर्पिओ एन, पोलो TS आहे पुढे गेलेली आहे, आणि बुलेटवर यश आणि SD वर सुबू आहे. सो 200 किलोमीटर्स टू आवर होम. आता खूप छान इंटरेस्टिंग ट्विस्टी रोड असणार आहे. यश बुलेटवर आहे, सुबू SD स्क्रॅम्बलर, अँड त्यापुढे आमची आहे पोलो TS आहे. हा रोड फ्रॉम श्रीवर्धन टू NH66 खूप सुंदर आहे. अँड स्पेशली ती लास्ट पॅच जो टारमॅक्सचा आहे आत्ता, त्यानंतर थोडासा कॉन्क्रीटचा पॅच सुरू होईल. बट दिस पॅच इज टू ब्युटिफुल. खूप सुंदर आहे. बेस्ट insane. Oh, crazy. Downhill. Left downhill corner. आता आपला कॉन्क्रीट रोड सुरू झालेला आहे. टार रोड संपला. वी आर स्टिल नॉट ऑन दी NH66. हा इंटरनल स्टेट हायवेच आहे अजून. छोटासा ब्रेक घेतला इकडे. सुब्बूला पण पेट्रोल भरायचं होतं आणि त्याचा रस्ता थोडा शोधत होता तो. सो वी स्टॉप्ड फॉर हिम. चला, बॅक टू रोड. सगळ्या गाड्या गेलेल्या आहेत पुढे. डिस्पाइट ऑफ बिईंग कॉन्क्रीट रोड, हा रोड पण तेवढाच इन्व्हॉल्विंग आणि एन्जॉईंग आहे. जस्ट थोडासा बम्पी आहे आणि नेमके कॉर्नर्सच्या आसपास रमलर स्ट्राइप्स लावलेले आहेत, त्यामुळे ब्रेकिंग
च्या वेळेला आणि कॉर्नर एक्झिटच्या वेळेला थोडंसं कॉशियसली करायला लागतं, और एल्स यू विल गो वाईड. ब्युटिफुल. अग्रेसिव्ह ट्विस्टी स्टार्ट झालेले आहेत ऑन दी अपहिल रोड. Beautiful roads. Road, beautiful view. Climate is not so beautiful. It's absolutely boiling hot. So आता आपण NH66 ला लागलेलो आहोत. अँड एस एक्सपेक्टेड माणगावमध्ये आहे थोडासा ट्रॅफिक. बघूया आपण किती वेळात हा ट्रॅफिक, म्हणजे किती लवकर हा ट्रॅफिक क्रॉस करू शकतो. तसा तरी फ्लोईंग ट्रॅफिक वाटतोय आत्तापर्यंत. ॲब्सोल्युटली वी वर एन्जॉईंग द कॉर्नर्स. आता हा प्रॉपर हायवेला लागलेला आहे. माणगाव सिटी सोडलेली आहे, त्याच्यावर थोडासा ट्रॅफिक होता. आता बऱ्यापैकी स्ट्रेट रस्ता आहे. मध्ये एक छोटीशी खिंड असेल आणि त्यानंतर कर्नाळ्याचा घाट असेल. अपार्ट फ्रॉम दॅट इट्स प्रिटी मच स्ट्रेट. सो वी आर नाउ स्टॉपिंग फॉर दी फ्युएल ब्रेक and I am going to fill the tank to the brim. Let's see. They can't fill the fuel. एका बाईकमध्ये 100च्या वरती they can't fill the fuel. So hard luck. नेक्स्ट फ्युएल स्टेशनला बघूया किती फ्युएल भरू शकतात. होपफुली फुल करतील तिकडे. होपफुली फिंगर्स क्रॉस्ड. आहे ना. आहे नशीब. कोणाचा. अरे देवा. हां कर. बस झालं. 916. 8.5 लिटर आलं, म्हणजे होतं बऱ्यापैकी आतमध्ये. हीट भयंकर आहे तर राईट नाव. दीड वाजल्या. पेट्रोल पंपमध्येच आम्ही खूप वेळ रिलॅक्स करत होतो. त्यानंतर गाडीमध्ये जाऊन AC मध्ये बसलो बराच वेळ. थोडा वेळ गेला. तो लंच झालेला आहे आणि परत पीक हीट मध्ये वी आर रेडी टू रोल. लेट्स गो. रीच्ड कर्नाळा and we all are sleepy as anything. Like खूप झोप येते आम्हाला. फुल म्युझिक ब्लास्ट वर लावून ऑब्विसली विदिन लिमिट्स चालवतोय. अजून ॲटलिस्ट किती around 65 to 70 kilometers to go. Let's see कसा ट्रॅफिक आहे. होपफुली 1.5 तासात पोचायला पाहिजे घरी. चला पळसपा फाट्याला पोचलेलो आहे. नाव टाइम टू वेट फॉर दी बॉईज. थोडेसे पार्टी असतील कदाचित. JNPT वरनं आपण निघून जाऊ.
and there we go. After a lazy ride in the heat, बरेच ब्रेक घेत आणि आरामात येत आम्ही फायनली पोचलेलो आहोत आपल्या घरी. आय होप हे जे 2 व्लॉग होते ते तुम्हाला आवडले असतील. जर आवडले असेल तर डू हिट द लाईक बटन, डू सबस्क्राईब टू दी चॅनल. आपला इंस्टाग्राम अकाउंट चेक करा. आय विल मीट यू गाईज इन दी नेक्स्ट व्लॉग, होपफुली इन दी नेक्स्ट ड्राइव. कारण ये गर्मी में अभी राइड तो नहीं होगी बॉस. टिल देन राइड सेफ एंड ड्राइव सेफ. बाय बाय.